श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रम. भ. कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 13 जून. आजचे बोधवचन. सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा, हेच माझे तुम्हाला सांगणे आहे. श्रीराम. पुराणामध्ये नलदमयंतीचे आख्यान एक अभिजात प्रेमकथा आहे. नलराजाच्या विरहाने दमयंती मनाने व्याकुळ झाली आहे. त्याचा परिणाम तिच्या शरीरावर झाला. तिचा नित्याचा दिनक्रम देहाने व्यवस्थित सुरू होता, पण मनाने चिंतन मात्र नळराजाचे सुरू होते. राजवैद्यांना तिच्या आजाराचे निदान होईना, तर ते औषध काय देणार? या आजाराचे कारण आईला सांगताना दमयंती म्हणते, आई, औषधाची नलगे मजला. नलगे या शब्दावर पंडित कवीने असा श्लेष साधला. थोडक्यात नळराजा हेच औषध आहे. त्याशिवाय मानसिक तळमळ जाणार नाही, असे दमयंतीने सुचवले. तिचा दिनक्रम सुरू असताना तिचे नळराजाचे अनुसंधान सुटले नाही. राजाची भेट हेच तिच्या व्याधीचे औषध होते. त्याप्रमाणे प्रपंच करताना भगवंत प्राप्तीचे अनुसंधान ठेवणे शक्य आहे. प्रपंच देहाचा आहे, तर अनुसंधान मनाचा निश्चय आहे. गंगेचा प्रवाह अखंड आहे. तिच्या पवित्र संगतीत तीरावरून प्रवास करणे सहज सुखाचे आहे. भगवंताच्या अनुसंधानात असा प्रवास प्रपंचात करणे शक्य आहे. आधुनिक काळातील एखादी दमयंती जोशी ऑफिसमध्ये जाते. खुर्चीत बसून तिचे कर्तव्य कर्म ती करते. त्याच वेळी प्रापंचिक गोष्टींचे चिंतन सुरू असते. मुलगा आजारी आहे, मुलीची परीक्षा आहे, पतिराज फिरतीवर गेले, नळाला आज पाणी नव्हतं. ऑफिसात काम करताना या दमयंतीच्या मनातही नळ होताच, पण तिने रोजचे काम केले. कागदपत्रावर शिक्का मारून साहेबाची सही घेतली. तिने केलेल्या कामाची जबाबदारी आता साहेबाची झाली. बरं वाईट फळही त्याचंच. कर्माचे कर्तृत्वही नाही आणि फळ भोगण्याची जबाबदारीही नाही. अशा रीतीने मनाने व देहाने दोन्ही स्तरावर गोष्टी करणं शक्य आहे. देहकर्म आणि मानसिक कर्म यांची निवड विवेकपूर्वक केली तर देहाने प्रपंच व मनाने भगवंताचे चिंतन करणे सहज शक्य आहे. त्यामुळे प्रपंचातील प्रत्येक कर्माखाली भगवंताचा सही शिक्का असेल. त्या कर्माचे कर्तृत्व आणि कर्मफळ दोन्हीही ईश्वरार्पण होतील. प्रत्येक कर्माला ईश्वर पूजनाचे महत्त्व येईल. संपूर्ण जीवन भक्तीच्या सुगंधाने दरवळून जाईल. श्रीकृष्णाच्या सुवर्ण तुलेचा प्रसंग म्हणजे भक्तीची तुलना प्रत्यक्ष भगवंताशीही होऊ शकत नाही, हे जणू स्पष्ट करतो. एका पारड्यात भगवंत आणि दुसऱ्या पारड्यात सुवर्णाच्या राशी ओतल्या तरी भगवंताचे पारडे जड होते, पण रुक्मिणीच्या एका तुलसी दलाने भगवंताचे पारडे एकदम वर गेले. भगवंताची भक्ती ही भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे. अशी भक्ती पत्रम पुष्पम फलम तोयम अर्पण करूनही साध्य होते. त्याला सुवर्णाची किंवा संपदेची जरूर नाही.
प्रपंचातील कोणतेही छोटे मोठे कर्म ईश्वराच्या अनुसंधानात केले तर ते ईश्वराला अर्पण होईल. प्रपंचाचा त्याग करायला नको. म्हणून श्री महाराज योग्य सांगतात की सुखाने संसार करा, पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा. तो प्रपंच सुखाचा नव्हे परमसुखाचा होईल. प्रपंचातील प्रत्येक क्षण हा भगवंतमय होईल. भक्त भगवंत एकरूप होईल. यद करोषि यद अश्नासि यद जुहोषि ददासि यद तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. तू जे जे व्यापार करशील, उपभोग घेशील, यज्ञ करशील, दाने देशील, तप किंवा व्रत करशील, ती तुझी सर्व सहज कर्मे तू माझ्या उद्देशाने भक्तिपूर्वक कर. त्यात मीपणा ठेवू नकोस. माऊली म्हणते, करी सर्वथा आपुले जीवी, केली याची से नाही काहीच नुरवी, ऐसे धुओनी कर्मे द्यावी माझिया हाती. असे केल्यावर भक्त व भगवंतात अभेदत्व येईल. समस्त वटत्व जसे बीज कणके माझे असे, आणि बीज कणिकू वसे वटी जेवी. तेवी आम्हा तया परस्परे, बाहेर नामाचीची अंतरे, वाचूनी आंतवट वस्तू विचारे, मी तेची ते. म्हणून भगवंताचे अनुसंधान ठेवून प्रपंच सुखाने केला की प्रपंचच परमसुखाचा होईल. मनाने चिंतन करून इतर कर्मे करता येतात. ते चिंतन भगवंताचे की पुन्हा प्रपंचाचेच हे विवेकबुद्धीने ठरवता येते. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.